आता आपण शिकूया पुढचे अक्षर. चित्रे बघ, ऐक व म्हण. छोटा ई, इडली. इडली. इडलीमध्ये काय येतं? छोटा ई. इस्त्री. इस्त्रीमध्ये काय येतो? छोटा ई. हा झाला मोठा ई. इडलिंबू. इडलिंबू. त्याच्यात काय येतो? मोठा ई. कढई. त्यात काय येतं? मोठा ई. मुलांनो, छोटा ई आणि मोठा ई ह्याच्यातला फरक जाणवला का तुम्हाला? जेव्हा आपल्याला ते अक्षर अगदी छोट्या पद्धतीने म्हणतो, जसे इडली, त्याच्यामध्ये ई पटकन येतो आणि जातो, म्हणजेच छोटा असतो, ते झालं छोटा ई. आणि जिथे आपल्याला ईवरती जास्त जोर देऊन बोलतो, तो झाला मोठा ई. इडलिंबू, कढई. हे जास्त लांब वाटतं ऐकताना, म्हणून ह्याला म्हणतात मोठा ई. दोन्ही दिसायला खूप सारखे सारखे दिसतात, थोडासा फरक आहे. इथे वर एक मात्रा येते. आता आपण बघूया छोटा ई, मोठा ई. आवाज ऐक. छोटा ई, मोठा ई. अक्षरे पहा. छोटा ई, मोठा ई अक्षरांना चौकोन कर. आता इथे तुम्हाला 2 चित्र दिली आहेत आणि त्यांनी कसं करायचे ते दाखवले आहे. ह्याला काय म्हणतात? इमारत. ईचा आवाज कसा होता? छोटा होता का मोठा होता? छोटा. म्हणून इथे छोटा ई आला आहे. त्याला त्यांनी चौकोन केला. पपई. ई काय झाला इथे? मोठा झाला. म्हणून इथे मोठा ई आलेला आहे. त्याला त्यांनी चौकोन केला. इडली. छोटा ई आला. आपण आता ह्या ईला चौकोन करूया. समई. ईचा आवाज कसा होता? मोठा होता, लांब होता, म्हणून मोठा ई. गिरव, लिही व म्हण. छोटा ई. 1, 2 आणि 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. हे सगळे तुम्ही स्वतः करायचे. आपण पुढे लिहूया. 1, 2, 3. 1, 2, 3. हा झाला छोटा ई. आता मोठा ई पाहूया आपण. 1, 2, 3. पण अजून एक काय आलं इथे वर? 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. हे बाकीचे घरी करायचे स्वतः, बरोबर? आता पुन्हा आपण लिहूया. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. छोटा ई, मोठा ई.